नमस्कार. सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी रश्मी आंबेडकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मंडळी, आपल्या कुटुंबातला प्रत्येक सदस्य आपल्याला खूप आवडीचा असतो, त्याच्यावर आपलं प्रेम असतं. मग त्याची आपण काळजी घेत असतो. त्याला काहीही झालं, दुखलं खुपलं तर त्याच्याकडे आपण अगदी बारकाईने बघत असतो. पाळीव प्राणी आपल्या घरातले हे सुद्धा आपल्या कुटुंबाचा एक महत्त्वाचा भाग आहेत, महत्त्वाचा घटक आहेत. मग त्यांची काळजी आपण कशी घ्यायची किंवा त्यांना जर कुठला आजार झाला तर तो ओळखायचा कसा, त्यावरचे उपचार काय आहेत, हाच आजच्या आपल्या सखी सह्याद्रीचा विषय असणार आहे. बघूया आजचा विषय काय आहे. आज सखी सह्याद्रीमध्ये आपण बोलणार आहोत पाळीव प्राणी, काळजी, आजार आणि उपचार. आणि ह्या सगळ्याबद्दल माहिती देण्यासाठी आज आपण दोन तज्ज्ञांना बोलवलं आहे. याच क्षेत्रातल्या पशुवैद्यक आज आपल्याबरोबर आहेत. पहिले आपले तज्ज्ञ आहेत डॉक्टर चंद्रकांत गळधर सर. नमस्कार सर, कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत करते. सर, या क्षेत्रामध्ये जे मेडिसिन किंवा औषधोपचार जे आहेत, औषधं, पाळीव प्राणी आणि त्यांची औषधं, याच्यावर सरांचं स्पेशलायझेशन आहे. त्या संदर्भातली माहिती ते आपल्याला सांगणार आहेत. आणि आजच्या आपल्या कार्यक्रमातले आपले दुसरे तज्ज्ञ आहेत डॉक्टर महेश जावळे सर. सर, तुमचं सुद्धा कार्यक्रमात मनापासून स्वागत. आपल्या घरातला पाळीव प्राणी हा अत्यंत छान असला पाहिजे आणि त्याच्यासाठी त्याचं पोषण नीट होणं फार गरजेचं आहे. आणि हाच सरांचा स्पेशलायझेशनचा विषय आहे, पशुपोषण हा तुमचा विषय आहे. तर ह्या सगळ्याबद्दल तुमच्या मनात जर काही शंका असतील की नेमका आजार झालेला ओळखायचं कसं किंवा आमच्या पाळीव प्राण्याला आम्ही काय खायला घालायचं, या सगळ्याबद्दल आज तुमच्या शंकांना आम्ही उत्तरं देणार आहोत. फोनच्या माध्यमातून जरूर सहभागी व्हा. त्यासाठी आपले दूरध्वनी क्रमांक 24908050, 24988050, 022 आपला एसटीडी कोड आहे. जी मंडळी मुंबईच्या बाहेरून कार्यक्रमात सहभागी होणार आहेत त्यांच्यासाठी आणि मोबाईलच्या माध्यमातून जी सहभागी होणार आहेत त्यांच्यासाठी. फोन करा तेव्हा काही गोष्टींची काळजी आपण नेहमीच घेत असतो. एकतर आजचा जो आपला विषय आहे पाळीव प्राणी, काळजी, उपचार, औषधं, या सगळ्याबद्दल बोलतोय. नेमके तेच प्रश्न विचारा म्हणजे अधिकाधिक माहिती मिळेल. जर तुम्ही मोबाईलच्या माध्यमातून बोलणार असाल तर अशा ठिकाणी जाऊन आपण बोलणार आहोत जिथे नेटवर्क उत्तम असेल, जेणेकरून तुमचा आवाज मध्ये कट होणार नाही. आणि फोन कराल तेव्हा टीव्हीचा आवाज मात्र आपण पूर्णतः बंद ठेवणार आहोत, म्हणजे तुमचा आवाज इथपर्यंत सलग पोहोचेल. हे आपले फोन नंबर्स, आपले दूरध्वनी क्रमांक पुन्हा एकदा सांगते. 24908050, 24988050 आणि 022 आपला एसटीडी कोड आहे. चर्चेला आपण आता सुरुवात करूया. मुळात पशुवैद्यक शास्त्र किंवा पशुवैद्यक, तुमच्यासारखे जे डॉक्टर्स असतात, पाळीव प्राण्यांची काळजी घेणारे, त्यांच्यावर उपचार करणारे, या सगळ्यांचं महत्त्व काय आहे, काय सांगाल सर? मॅडम, सर्वप्रथम मी आपल्या सर्व प्रेक्षकांना एक बातमी सांगू इच्छितो की सध्या ह्या जानेवारीचा जो शेवटचे 2 जे आठवडे आहेत ते पशु कल्याण पंधरवाडा म्हणून साजरा केला जातो. तर आपण प्राण्यांकडून वेगवेगळी उत्पादनं घेत असतो. तर हे उत्पादनं घेत असताना त्यांच्याशी आपण वागणूक कशी करतो, आपण ह्युमन पद्धतीने, आपण माणूस आहोत तर माणुसकीने त्यांच्याशी जी वागणूक आपण दाखवली पाहिजे. त्यांच्यापासून जे उत्पादन घेताना त्यांच्यावर कुठल्या प्रकारचा अत्याचार किंवा क्रुएल्टी तर होत नाहीये, ही आपण जपणूक करण्याच्या दृष्टीने जनसामान्यांमध्ये त्या संदर्भाची जी अवेअरनेस आपण म्हणू शकतो तर ते करण्यासाठी विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. तर आता आपण आपल्या प्रश्नाकडे वळूया. आपण सांगितलं की पशुवैद्यकांचं महत्त्व काय आहे. तर या संदर्भात मी एक कोट दाखवू इच्छितो की विल रॉजर्स यांची एक कोट आहे की वेटरनरियन्स आर द बेस्ट डॉक्टर्स इन द वर्ल्ड. कारण की आमचे जे पेशंट्स आहेत ते बोलू शकत नाहीत. त्यांना आपल्याला समजा त्यांच्या काही दुखापत असेल तर ते त्यांचे जे लक्षण आहेत ते बघून किंवा त्यांचे जे मालक असेल तर त्याच्याशी चर्चा करून त्याची जी हिस्ट्री काय आहे ते करून त्यानंतर आम्हाला कळतं की यांना काय दुखापत झाली असेल आणि त्याच्यानुसार आम्हाला त्यांची शुश्रूषा करावी लागते. आणि दुसरं महत्वाचं सांगायचं म्हणजे की या पशुवैद्यक एका प्रजातीचे ट्रीटमेंट शुश्रूषा करत नाही, तर गाय झालं, म्हैस झाले, त्यानंतर वाईल्ड अॅनिमल सुद्धा. तर अशा प्रकारे व्हेरायटी ऑफ ज्या भिन्न भिन्न प्रजाती आहेत त्यांची शुश्रूषा हे पशुवैद्यक डॉक्टर करत असतो. त्यानंतर मी आपल्याला सांगू इच्छितो की महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत पशुसंवर्धन विभागामध्ये जे पशुधन विकास अधिकारी कार्यरत असतात ते आपल्या गावखेड्यामध्ये, तालुक्यामध्ये जिथे काम करत असतील तिथे ते निव्वळ जनावरांची शुश्रूषा न करता जे आपले बेरोजगार युवक असतील किंवा पशुपालक असतील, शेतकरी असतील, त्यांना अर्थार्जनासाठी शेळी पालन असेल, त्यानंतर म्हैस पालन असेल, दुग्ध व्यवसाय, त्यानंतर कोंबडी पालन, वराह पालन,
कुक्कुटपालन यासारखे जे भिन्न व्यवसाय आहेत ते किफायतशीरपणे शास्त्रोक्त पद्धतीनेच शिवाय व्यावसायिकतेची जोड देऊन अधिक चांगल्या प्रकारे कसे करता येईल हे सांगता येतं. आणि त्यानंतर अजून एक माहिती आपल्या बऱ्याच जणांना माहितीच आहे की नागपूर स्थित महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर स्थित आहे आणि त्याच्या अधीनस्थ महाराष्ट्रामध्ये एकूण 5 महाविद्यालय आहेत आणि एक अकोला येथे पदव्युत्तर महाविद्यालय आहे. मुंबई, नागपूर, परभणी, उदगीर आणि शिरवळ या ठिकाणी हे पशुवैद्यक महाविद्यालय कार्यरत आहेत. या महाविद्यालयातून बाहेर पडणारे पदवीधर पदव्युत्तर नंतर PhD झाल्यानंतर समाजाच्या सेवेसाठी सदैव तत्पर असतात. क्या बात आहे. सर, मला आता दुसरा प्रश्न म्हणजे आता सरांनी ह्याबद्दल सांगितलं. जरूर. जसं जावळे सरांनी सांगितलं की पशुवैद्यकाचं महाराष्ट्र शासनामध्ये तर महत्व आहेच आहे. पशुवैद्यकाचं जे जनावरांच्या आजाराचं म्हणजे रोग निदान करणं व त्याला उपचार करणं एवढंच नाहीये. पशुवैद्यकाचं आता सध्या महत्व सैन्य दलामध्ये पण वाढत आहे. कारण की सैन्य दलामध्ये बऱ्याच वेळेस आपण जे रिमोट प्लेसेस आहेत, रिमोट प्लेसेसमध्ये किंवा बॉम्ब शोधक पथक आहेत, या बॉम्ब शोधक पथकामध्ये आपले श्वान वगैरे असतात, तर त्यांचा उपचार करण्यासाठी आपण म्हणजे पशुवैद्यकाचा तिथे वापर होतो. मला आणखीन दुसरं 2 गोष्टी असे सांगावं लागतील की ज्याच्यात पशुवैद्यक हा आता एक प्रमुख म्हणजे भाग म्हणून काम पाहतोय की प्रमुख रोल तो तिथे कॅरी करतोय. त्यामध्ये आहे एक प्री क्लिनिकल ड्रग डेव्हलपमेंट. जर आपल्याला एखादं औषध जर तयार करायचं असेल तर आपण ते औषध सरळ आपण माणसावर त्याचं उपचार करू शकत नाही. तर त्याचा प्रयोग करण्यासाठी आपण प्रथमतः त्याला जे काही लॅबोरेटरी अॅनिमल आहेत, ह्या लॅबोरेटरी अॅनिमलमध्ये आपण त्याचा प्रयोग करतो. तर त्याच्यामध्ये पशुवैद्यक हा फार महत्वाचा सहभाग आहे. सहभाग घेऊन तो औषध व्यवस्थित काम करतोय का प्रायमरी स्टेजमध्ये किंवा करत नाही, ह्या सगळ्या गोष्टीची माहिती तिथं हे म्हणजे देऊ शकतो तिथं. दुसरं आणखीन पशुवैद्यकाचा सगळ्यात मोठा आता सध्या म्हणजे रोल असा आहे की जो व्हेटरनरी पब्लिक हेल्थ असं आपण म्हणतो. बरेच असे आजार आहेत की जे आजार मनुष्यापासून म्हणजे जनावरांना किंवा जनावरांपासून मनुष्याला होतात. तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण जे चिकन किंवा मटन वगैरे खातो तर हे पण स्वच्छ खायला पाहिजे. तर ह्या सगळ्या अॅनिमल आपण आजारी अॅनिमलचं मटन किंवा चिकन असं खायला नाही पाहिजे. तर ह्या गोष्टी ज्या आपण बघतो तर याच्यामध्ये पशुवैद्यक आहे, हा जर अॅनिमल हेल्दी असेल किंवा हे असेल तर त्याच अॅनिमलचं आपण हे करायला पाहिजे. तर हे सामूहिक स्वास्थ्य टिकवण्यासाठी किंवा जपण्यासाठी सुद्धा पशुवैद्यकाचं तेवढंच महत्व आहे. आता हळूहळू आपण आजचा जो आपला विषय आहे की पाळीव प्राण्यांचे आजार कोणते आहेत, त्यांची काळजी कशी घ्यायची आणि उपचार, तर यामध्ये मला असं विचारायचं आहे की आपल्याला मनुष्य प्राण्याला, आपण सुद्धा प्राणीच आहोत खरं तर, पण मनुष्य प्राण्याला वेगवेगळे जे ऋतू असतात त्याचे त्याच्यावर वेगवेगळे परिणाम होत असतात त्याच्या आरोग्यावर. तर असं प्राण्यांच्या बाबतीत सुद्धा होतं? बिलकुल होणार मॅडम. आपण जसं ह्युमन मेडिसिन मध्ये बघतो, जसं आयुर्वेदामध्ये पण लिहिलेलं आहे की ऋतुसंधी. ऋतुसंधी म्हणजे कसे असते की एक सीझन सुरू झाला आणि दुसरा सीझन सुरू होतो. तर पहिला सीझन जो सुरू होतो त्याच्यातला शेवटचा काळ आणि दुसरा सीझन जो सुरू होतो त्याचा सुरुवातीचा काळ. जसं की उन्हाळा संपला आणि पावसाळा सुरू झाला किंवा हिवाळा संपला आणि उन्हाळा सुरू झाला. तर हिवाळ्यामध्ये आपल्याला माहित आहे की आपण म्हणजे ह्युमन बिईंग सुद्धा किंवा अॅनिमल हे पाणी थोडंसं कमी पितात. मग आपल्याला सवय लागलेली असते हिवाळ्यामध्ये की आपण पाणी कमी पितो आणि नंतर उन्हाळा सुरू होतो. तो उन्हाळा सुरू असताना आपण पाणी कमी पिलंय, परंतु उन्हामध्ये आर्द्रता असते किंवा उष्णता असते, त्या उष्णतामुळे डिहायड्रेशन तिथे होऊ शकतं. त्यामुळे आपल्याला म्हणजे पाण्याअभावीचे जे आजार आहेत त्यामध्ये महत्वाचं म्हणजे मूत्राशयाचा आजार, मूत्रपिंडाचा आजार हा दिसू शकतो. आणि हे जे आजार आहेत हे आजार जे आपले पाळीव प्राणी आहेत त्यांचं पोट दुखणं किंवा हे ह्या माध्यमातून ते आपल्याला दाखवत असतात. अच्छा, आपण एक पहिला फोन घेऊया का आणि मग आपण ह्या चर्चेला पुढे सुरुवात करूया. डॉक्टर दीपाली आपल्याशी बोलतायत बदलापूरहून. नमस्कार. हॅलो. हॅलो, बोला. नमस्कार. माझे असे प्रश्न आहेत की गाईला जेव्हा वासरू होतं तर त्याला पाणी आपण कधीपासून त्याला प्यायला देऊ शकतो? कारण असं सांगतात की त्यांना पाणी प्यायला दिलं की त्यांना जुलाब होतात म्हणून. हा एक प्रश्न झाला. दुसरी गोष्ट अशी आहे की आपण पाळीव प्राणी म्हटलं तर आपण पाळलेल्या त्या प्राण्यावर फक्त प्रेम करायचं का, बाहेरच्या प्राण्यांवर प्रेम करायचं नाही का? कारण पांजरपोळमध्ये वगैरे जाऊन बघितलं ना तर फार बिकट परिस्थिती त्या जनावरांची झालेली दिसते आपल्याला. तिसरी गोष्ट म्हणजे गायी वगैरे ज्या रस्त्यावरती असतात ना त्यांना अक्षरशः अमानुषपणाने वागवलं जातं. म्हणजे इकडे आपण गायीला देव म्हणतो परंतु प्रत्यक्षात तिथं बघितलं तर अशा वेळेला म्हणजे रस्त्यावरचा एक सिराईत म्हणून आपण काय करू शकतो? आणि पांजरपोळमध्ये असे स्वतःहून डॉक्टर कोणी जातात का, व्हेटरनरी डॉक्टर? तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपले तज्ज्ञ आजचे देणार आहेत. पहिला प्रश्न जो दीपाली मॅडमचा होता बदलापूरहून, त्यांनी असं विचारलं होतं की वासरू जेव्हा होतं गाईला त्याच्यानंतर त्याला पाणी कधी द्यायचं,
कारण काही काही वेळेला असं होतं की त्याला जुलाब वगैरे होतात, तर काय सांगाल सर ह्याच्याबद्दल? नाही, गाईची किंवा म्हशीची डिलिव्हरी झाल्याच्या नंतर आपल्याला जो वासरू भेटतो त्याला आपण पाणी देऊ शकतो. पण मी असं म्हणेल की आपण पाणी देण्याच्या ऐवजी त्याला जर पहिलं जे आईचं दूध आहे, ज्याला आपण चीक म्हणतो, हे चीक देणं खूप जरुरी आहे. हे चीक दिल्यामुळे काय, त्याची जी इम्युन सिस्टीम आहे, ज्याच्यामध्ये की रोग प्रतिकारक शक्ती वाढण्याचं जे काय, हे त्या चिकामध्ये भरपूर असतं. त्या चिकाचे जे इम्युनोग्लोब्युलिन्स आहेत, हे इम्युनोग्लोब्युलिन्स पहिल्या 24 तासापर्यंत जे नवीन पिलू जन्मलेलं आहे त्याच्यामध्ये ऍब्सॉर्प्शन चांगलं होतं आणि ते जे वासरू आहे याची रोग प्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी त्याचा उपयोग होतो. बरोबर. आता पाणी दिल्याच्या नंतर आपण असं म्हणतो की म्हणजे हागवण लागणे वगैरे, जर तुम्ही खूप जास्त प्रमाणात जर पाणी दिलं तर येऊन आपण माणसामध्ये सुद्धा बघतो की आजार उद्भवू शकतात. पण मी असं म्हणेल की पाणी आपण देऊ शकतो, पण पहिला जो चीक आहे हा देणं जास्त महत्वाचं आहे, ज्याच्यामध्ये की इम्युन सिस्टीम स्टिम्युलेट होऊन जे इम्युनोमॉड्युलेशनचं काम आहे. कारण की आपण बघतोय जे पिलू जन्मलंय हे पहिले आईच्या कुशीमध्ये असतं, तर आईच्या कुशीमधलं त्याचं जे म्हणजे वातावरण असतं आणि डिलिव्हरी झाल्याच्या नंतर जे बाहेर आलेलं असतं ह्या वातावरणामध्ये खूप फरक असतो. कारण की आईच्या पोटात असताना थोडंफार जर तापमानाचा जर फरक पडला तर त्या याच्यामध्ये ते मेंटेन होतं, पण बाहेर आल्याच्या नंतर खूप थंडी असेल तर त्याला स्ट्रगल करायला लागतं, खूप उष्णता असेल तरी पण स्ट्रगल करायला लागतं. तर ह्या गोष्टी फार महत्वाच्या आहेत आणि ह्याच्यासाठी त्या आईच्या दुधाचं चीक त्याला मिळणं अत्यंत गरजेचं. सर तुम्ही काय सांगाल, कारण सरांचा सुद्धा तो विषयच आहे आणि आपण हळूहळू आहाराबद्दल पण बोलूया. बरोबर आहे. नवजात जे वासरू आहे हो, त्याला सर्वप्रथम झाल्यानंतर त्याच्या मातेसमोर ठेवावं. माता त्याची जी पूर्ण त्याच्या जे आहे जिभेने पूर्ण चाटून त्याला व्यवस्थित साफ करते. त्याला श्वास घेण्यासाठी आपलं काम आहे की त्याच्या नाकामध्ये जो एक स्त्राव असतो, चिकट स्त्राव, तो काढून मोकळा करणे आणि मग त्याच्यानंतर त्याला हळूहळू मातेकडे नेऊन त्याला चीक पाजण्यासाठी प्रवृत्त करावे. या चिकामध्ये काय आहे की पूर्ण इम्युनोग्लोबिन, जसं सरांनी सांगितलं की पूर्ण शरीराचं जे पोषण आहे आणि बॉडीला जी रोगप्रतिकारक शक्ती ज्या आयुष्यात लागत असते तर ते पूर्ण पोषण या चिकामध्ये उपलब्ध असतं. आता ह्याच अनुषंगाने मला असं विचारायचं की हे तर झालं आता गाय वासरू ह्यांच्याबद्दल, पण एकंदरीतच आपल्या घरातले जे पाळीव प्राणी असतात त्यांच्या आहाराची आपल्याला काय काळजी घ्यायची? कारण बऱ्याचदा आपण अशा गोष्टी त्यांना खायला घालतो ज्या त्यांच्यासाठी उपयोगाच्या नसतात. आहाराबद्दल सांगायचं झालं मॅडम तर कोणताही सजीव म्हटला तर त्याला आहारामध्ये 6 पोषक द्रव्य आहेत, ते आहारामध्ये आणणे आवश्यक आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे पाणी आणि पाण्यानंतर आहे प्रथिने, कर्बोदके, स्निग्ध पदार्थ, त्यानंतर खनिजे आणि जीवनसत्वे. याच्यातले जे पाणी, प्रथिने, कर्बोदके आणि स्निग्ध पदार्थ आहे ही आपल्याला जास्त प्रमाणात लागतात आणि खनिजे आणि जीवनसत्वे ही अल्प प्रमाणात लागतात. तरी सुद्धा त्यांचं महत्व काही कमी असं आपल्याला म्हणता येणार नाही. तर हे जे आपण या पाळीव श्वानांसाठी जो आहार म्हटलेला आहे त्याचे काही मानकं आहेत. तर आपण आपल्या स्क्रीनवरती आपण स्लाइड बघू शकतो. तर अमेरिकन असोसिएशन फॉर फीड कंट्रोल ऑफिशियल्स यांनी जे काही मानकं दिलेली आहेत त्याच्यानुसार काही महत्वाचे पोषक द्रव्य त्याच्यामध्ये दिलेले आहेत. आपण बघू शकता स्क्रीनवरती की क्रूड प्रथिने असतील किंवा फॅट असेल तर साधारणतः 22% आणि कमीत कमी आणि त्यांच्या ॲडल्टसाठी मेंटेनन्ससाठी 18%. त्यानंतर जे महत्वाचे खनिज द्रव्य आहेत कॅल्शियम, फॉस्फरस आणि काही महत्वाचे जीवनसत्व व्हिटॅमिन ए, डी, ई याचे काही मानकं त्यांनी ठरवून दिले आहेत. जर बाजारामध्ये काही रेडीमेड फूड उपलब्ध आहेत तर ते या मानकांच्या नुसार ते आपल्याला बनवताना दिसून येतात. पण आता तुम्ही बाजारांच्या मधले तिकडे सापडणाऱ्या सगळ्या ह्या खाद्यपदार्थांचा आता उल्लेख केलात, पण प्रत्येकालाच ते घेणं परवडत नाही किंवा जमत नाही. मग अशा वेळेला आपल्या घरामध्ये जे मिळतं खायला त्यातलं काय दिलं पाहिजे आणि काय टाळलं पाहिजे? चांगला प्रश्न विचारलात मॅडम. बाजारामध्ये तर निश्चितच उपलब्ध आहेत. बाजारामध्ये 4 प्रकारचे खाद्य उपलब्ध असतात. त्यांच्या पाण्यामध्ये आर्द्रता किती आहे खाद्यामध्ये याच्यानुसार विभिन्न प्रकारचे आहेत. तर पहिलं प्रथम आहे ड्राय फूड्स, त्याच्यामध्ये आर्द्रतेचं प्रमाण 10% असतं. नंतर सेमी मॉइस्ट, त्याच्यामध्ये 25 ते 40% असतं. आणि त्याच्यामध्ये मॉइस्ट किंवा कॅन्ड फूड बाजारामध्ये उपलब्ध आहेत, त्याच्यामध्ये 70 ते 75% मॉइश्चर उपलब्ध आहे. आणि फ्रोझन फूड्स म्हणून सुद्धा उपलब्ध आहेत. जे कच्चं मांस आहे ते फ्रोज करून कमी तापमानामध्ये गोठवून ठेवलं जातं. तर हे अशा प्रकारचे बाजारामध्ये उपलब्ध आहेत. तर आपण विचारलं की घरच्या घरी कशा प्रकारे करता येईल आहार, तर साधारणतः 5व्या आठवड्यापर्यंत
जो आपलं पिल्लू आहे त्याला साधारणतः आईच्या आहारावरती, आईच्या दुधावरती तो त्याचं पोषण होत असतं. आणि मग 5व्या आठवड्यानंतर हळूहळू त्याला आपण जे वेगवेगळे तृणधान्य आहेत, अच्छा. जे ऊर्जेचे पिष्टमय पदार्थांचा एक स्रोत आहे, तर ते हळूहळू उदाहरणार्थ भात झालं किंवा मका झालं याची पेज करून थोडंसं आपण त्यांना आहारात हळूहळू सुरू करू शकतो. त्यानंतर बेबी फूड सुद्धा असतं, सेरेलेक्स, फेरेक्स ते सुद्धा देऊ यासारखे, शकतो आपण. बरोबर, ते सुद्धा आपण त्यांना हळूहळू तिच्यामध्ये अंड वगैरे एक अंड टाकून त्यांना जर दिलं तर निश्चितच हे होतं. आपण एक सर फोन घेऊया आणि मग पुढे आता ओके. वयोगट वेगळा येणार आहे तर हो. आपण मग फोन नंतर त्याच्याबद्दल बोलूया. आपल्याशी सिद्धेश बोलतायत नवी मुंबईहून. नमस्कार. नमस्कार. हॅलो. नमस्कार. नमस्कार. माझे 2 प्रश्न आहेत. पाळीव प्राण्यांना प्रामुख्याने कोणते आजार होतात व त्याची लक्षणे आपण कशी ओळखावीत? आणि दुसरा प्रश्न असा आहे की पाळीव प्राण्यांव्यतिरिक्त जे रस्त्यावरील प्राणी आहेत त्यांना एखादा आजार झाला तर त्यांची काळजी कशा प्रकारे घेतली? सर काय सांगाल? पाळीव प्राण्यांना होणारे आजार याबद्दल मी काही स्लाइड दाखवू इच्छितो की आपण पाळीव प्राणी आजारी आहे तर निरोगी पाळीव प्राणी कसा असतो हे सगळ्यात पहिले बघायला पाहिजे. बरं. आपण आता स्क्रीनवर एक पिलू बघू शकतो. तर हे पिलू बघितल्याच्या नंतर आपल्याला असं दिसतं की त्याचे डोळे जे आहेत हे डोळे एकदम चमकदार आहेत आणि बघताना ते एकदम आपल्याकडे म्हणजे थेट बघतं आपल्याकडे. सतेज पाणीदार पाणीदार सतेज आहेत. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की आपल्याला कोणतं जर पिल्लू किंवा नवीन हे असेल ते जर हेल्दी आहे हे जर कळायचं असेल तर श्वानांमध्ये प्रामुख्याने आपण त्याला आवाज दिल्याच्या नंतर किंवा काही खायला दिल्याच्या नंतर ते एका विशिष्ट प्रकारची शेपूट हलवतं. हे शेपूट हलवलं आपण बघितलं की आपला रिस्पॉन्स आहे आणि तो त्याला रिस्पॉन्स देतोय की शेपूट हलवतोय असं की आपण समजायचे की नाही हा जो समोरचा प्राणी आहे हा निरोगी आहे. आजारीपणाचे काही लक्षणं आहेत ते मी काही पुढच्या स्लाइडमध्ये दाखवू इच्छितो. जरूर. ज्यावेळेस मी सांगितलं की जो निरोगी श्वान असतो त्याच्या याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा डिस्चार्ज नसतो, त्याचे डोळे एकदम चमकदार असतात. हा आपण स्लाइड बघू शकतो. याच्यामध्ये डोळ्यातून एक पांढऱ्या प्रकारचा असा स्त्राव आलेला आहे. जर असा स्त्राव आलेला असेल तर हा पिलू किंवा हे श्वान आहे हे आजारी आहे असं समजावं. हा दुसरा डोळ्याचा एक स्लाइड आहे. याच्यामध्ये डोळ्याचं जे त्वचा आहे ही थोडीशी पिवळसर झालेली आहे. तर हे कावीळ किंवा जॉन्डिस या रोगाचं लक्षण आहे. आपण हे बघू शकतो की हा तोंडाचा भाग आहे. हा तोंडाचा भाग जनरली थोडासा लालसर कलरचा असतो पण हा भाग इथे पिवळसर झालेला आहे. हा आपल्याला सांगतो की याला कावीळ किंवा जॉन्डिस असा आजार झालेला आहे. ओके. जनावरांमध्ये आता एक मी कार्टून तिथे स्लाइडमध्ये आपल्याला दिसत आहे. जसं की आपण माणसामध्ये खोकला वगैरे येतो त्यावेळेस आपली जी ऍक्शन असते तशीच ऍक्शन आपल्या पाळीव प्राण्यामध्ये सुद्धा असते. ज्यावेळेस ते खोकला दाखवतात त्यावेळेस आपण समजून घ्यायचं की त्याला काहीतरी श्वसनाचा रिलेटेड काहीतरी आजार आहे. आपण ज्यावेळेस पाळीव प्राणी घरी पाळतो त्यावेळेस आपण त्याच्या विविध प्रकारच्या गोष्टी सकाळपासून संध्याकाळपर्यंत अनुभवत असतो. जर आपल्याला पाळीव प्राणी लघवी किंवा विष्ठा करताना दिसला तर जनरली पाळीव प्राणी हा ज्यावेळेस निरोगी असतो त्यावेळेस त्याची लघवी जी आहे थोडी पांढरट आणि पिवळसर अशी आहे, लाईट म्हणजे कलर असतो त्याच्यामध्ये. पण जर कावीळ झालेला असेल किंवा आजारी असेल तर त्यावेळेस येलो कलरची किंवा पिवळ्या कलरची तिथे लघवी दिसते. दुसऱ्या याच्यामध्ये आहे की तिथे लाल कलरची अशी ही लघवी दिसते. मी सांगितलं की विष्ठा ही फार महत्वाची आहे. नॉर्मली जो सशक्त असा श्वान आहे किंवा हे आहे त्याच्यामध्ये आपल्याला काही रक्त वगैरे दिसत नाही, थोडंसं कमी चिकट असतं त्याचं फिकल मटेरियल असतं. परंतु याच्यामध्ये आपण पाहतोय की इथे ज्या फोटो आहेत त्याच्यामध्ये की काही जंतू सुद्धा आहेत, जंत सुद्धा आहेत, थोडंसं रक्त आलेलं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत हे आपला घरचा पाळीव प्राणी आजारी आहे हे दर्शवतात. लक्षणं आहेत. सर आपण एक फोन घेऊया. पूनम चौधरी आपल्याशी कल्याणहून बोलतायत. नमस्कार. हॅलो. हॅलो. बोला. कल्याणहून पूनम चौधरी बोलते. मला प्रश्न विचारायचा होता. श्वानांमध्ये मानसशास्त्राबाबत समस्या असतात का? डॉक्टर जावेंना विचारायचं आहे. खूपच इंटरेस्टिंग प्रश्न आहे की प्राण्यांमध्ये मानसशास्त्र वगैरे काही असतात का? त्यांचे मूड्स म्हणा किंवा मानसिकरित्या ते थोडेसे डिस्टर्ब नक्कीच असतात. पाळीव प्राणी जेव्हा आपण घरामध्ये पाळत असतो तेव्हा तो आपल्या घरातलाच एक सदस्य होऊन जातो. आपलं रागावणं, आपलं आनंद हे त्याला अधिक चांगल्या प्रकारे समजत असतं. जेव्हा आपण हे जे श्वान आहेत ते वेगवेगळ्या ठिकाणी कर्तव्य बजावत असतात, जसं सरांनी सांगितलं पोलीस खात्यामध्ये असतात, लष्करामध्ये असतात, तेव्हा हे कर्तव्य बजावत असताना त्यांचं ते टास्क पूर्ण झालं नाही
तर ते निश्चितच डिप्रेस होतात. अच्छा. उदाहरण सांगू शकतो की जे काही रेस हॉर्सेस असतात हा. ते समजा रेसमध्ये जेव्हा धावतात आणि जेव्हा पहिला येणारा जो घोडा असेल तर तो पहिला येऊ शकला नाही हा. तर तो थोडा डिप्रेस होऊन जातो. हो. त्यानंतर जे रेस्क्यू ऑपरेशन्स मध्ये जे श्वान वापरले जातात हा, हा, हा. त्यांना जबाबदारी दिली असते की कोणी गाडलेलं वगैरे मनुष्य असेल तर त्याला शोधून काढायचं. काढायचं. जर त्याला ते पूर्ण दिवस शोधल्यानंतरही भेटलं नाही तर ते थोडेसे डिप्रेस होऊन जातात. पण तर मग ते अशा काय वेळी लक्षणं दाखवतात तर सर डिप्रेस ते वगैरे असतं तर? जसं सरांनी सांगितलं आनंदी दिसणे चेहरा, तर चेहरा पूर्ण मलूल होऊन जातो. त्यांच्या हावभावावरूनच त्याचा जो केअरटेकर आहे त्याला कळून जातं की हे झालेलं आहे. तर अशा वेळेस कृत्रिमरित्या मुद्दामून कोणीतरी त्या ढिगाऱ्याखाली लपून वगैरे असून त्याला एक आनंद देण्याचा की बाबा त्याने सापडवलं अशा प्रकारे आनंद द्यायचा प्रयत्न करतात. तर प्राण्यांना सुद्धा आपल्या भावना निश्चितच चांगल्या प्रकारे समजतात, त्यामुळे त्यांना त्या जपल्या पाहिजे आपण. बरं सर, आजार झाले उपचारांकडे थोडं नंतर येऊया. सर मगाशी जे आहाराचं सांगत होते ते अगदी छोट्या प्राण्यांबद्दल सांगून झालं. आता वयोगट बदलला, थोडं मोठं मोठं व्हायला लागलं ते पिलू, मग आहारामध्ये कसे कसे बदल करायचे? मगाशी सांगितलं की मी 5व्या आठवड्यानंतर आपण हळूहळू त्यांच्यामध्ये तृणधान्य हळूहळू त्यांना भाताची पेज असेल किंवा बेबी फूड असेल ते हळूहळू चालू करायचं आणि मग त्याच्यानंतर आपल्याला त्यांच्या खाण्याच्या किती वेळा खायला द्यावे. बऱ्याचदा आपले पशुपालक विचारत असतात की त्यांना आपण किती वेळा खायला द्यावे. तर साधारणतः 1 ते 2 महिन्याचे जेव्हा असतील तेव्हा 6 वेळा, 2 ते 3 महिन्याचे असेल तेव्हा 5 वेळा, 3 ते 4 महिन्याचे असतील तेव्हा 4 वेळा आणि 4 ते 5 महिन्याचे तेव्हा 3 वेळा आणि 5 महिन्यानंतर 2 वेळा. अशा प्रकारे त्यांच्या खाण्याच्या वेळा करायच्या आणि त्यांना खाण्यामध्ये आपण भात असेल, गहू असेल, सोयाबीन, नंतर विविध भाज्या आहेत, मुळा आहे, नंतर कॅरेट आहे, त्यानंतर विविध फळे सुद्धा त्यात आवडीने खातात. त्यानंतर मांस, चिकन, असे विविध पनीर आहे, दुधाचे वेगवेगळे पदार्थ आहे. तर हे सर्व पदार्थ आपण त्यांच्या खाण्यामध्ये मिश्र करून त्यांना वेगवेगळ्या सर्विंगमध्ये देऊ शकतो. सर पण मला असं विचारायचं आहे की बऱ्याच घरांमध्ये असं होतं की आमच्या घरी आज हे बनलं, मग ते कालचं उरलेलं होतं, मग आमच्या मोतीला आम्ही आज तेच खायला घातलं. तर असं करायचं असतं का? किंवा आमचा मोती आईस्क्रीम फार प्रेमाने खातो, चॉकलेट तर त्याला फार आवडतं, या सगळ्याबद्दल काय सांगाल तुम्ही? नाही, निश्चितच. चॉकलेट खाऊ घालणं कितपत योग्य आहे हे म्हणजे कसं आहे, जास्त चॉकलेट प्रमाणात आपण खाऊ घालू नये. हा जास्त खाऊ घालू नये, कारण की चॉकलेटमध्ये थायोब्रोमिन नावाचं एक कंटेंट आहे, जे आपण कोका कोला असतो म्हणजे ड्राईड कोक जे आहे हे कोकचे कंटेंट त्याच्यामध्ये असते. अच्छा. तर जास्त जर चॉकलेट खाल्लं तर चॉकलेटची विषबाधा सुद्धा होऊ शकते. तर चॉकलेटच्या विषबाधाची प्रमुख लक्षणं म्हणजे लघवी होणे, त्याच्यानंतर संडास लागणे, अॅनिमल थोडासा म्हणजे मुलूल होणे, हे त्याचे प्रमुख लक्षण आहे. तर त्यावेळेस आपल्याला समजा जर असे लक्षणे दिसून आले तर त्यावेळेस आपण एक प्रकारे विचारायला पाहिजे. आता मुंबईसारख्या ठिकाणी लोकांच्या घरी श्वान आहेत, तर सकाळी जो घरचा माणूस आहे तो कामाला जातो आणि तिथे काम करायला कोणतरी दुसरी बाई किंवा जे घरकामवाले माणूस आहे तो येतो. तर त्यावेळेस त्याने ऍक्सिडेंटली जर काही चॉकलेट वगैरे जर खायला दिले तर संध्याकाळी किंवा 2-3 तासांना आपल्याला त्याच्या टॉक्सिसिटीचे सिम्पटम्स दिसू शकतात. तर त्यावेळेस जर आपल्याला असं वाटेल तर आपण पहिले हिस्ट्री वगैरे घ्यायला पाहिजे की आपण किती चॉकलेट दिलेत, कोणत्या प्रकारचे दिलेत आणि त्यानंतर किती वेळाच्या नंतर सिम्पटम सुरू झालेत, ह्या गोष्टी आपण तिथे कटाक्षाने बघायला पाहिजे. आणि आईस्क्रीम्स वगैरे? हो, हे जे चॉकलेट, आईस्क्रीम सारखे पदार्थ शक्यतो आपण आपल्या श्वानांना देऊ नये, कारण की त्यांना सुद्धा नंतर पुढे मनुष्यामध्ये जसे विभिन्न आजार होतात, जसे डायबिटीस असेल, हृदयरोग असेल, किडनीचा त्रास असेल, तर असे आजार सुद्धा आपल्याला श्वानांना वयस्कर झाल्यानंतर डायबिटीस वगैरे सुद्धा डायबिटीस वगैरे होतात. डायबिटीस आता आमचे पशुवैद्यकीय जे मेडिसिन डिपार्टमेंट आहे मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयामध्ये, तिथे जो आमचा मेडिसिन वार्ड आहे, तर सध्या म्हणजे आम्हाला एक 3-4 महिन्यातून 1-2 तरी पेशंट भेटतात की जे डायबिटीसने ग्रासित आहेत. तर कुत्र्यामध्ये सुद्धा डायबिटीस होतो आणि आपण मनुष्यामध्ये डायबिटीसला जशी ट्रीटमेंट देतो, जसे इन्सुलिन देणं आहे, इन्सुलिनची मात्रा देणं आहे, तशाच प्रकारची ट्रीटमेंट आम्ही आमच्या इथे सुद्धा प्राण्यांना करतो. ओके, आपण सर एक फोन घेऊया आणि मग आपली पुढची चर्चा आपण सुरू ठेवूया. सुमती बोलतात आपल्याशी. नमस्कार, जळगावहून. हॅलो. हॅलो, बोला सुमती ते. हा नमस्कार. नमस्कार. मी सौ सुमती पाटील जळगाववरून बोलते आहे. बोला. माझा प्रश्न असा आहे की आम्हाला घरात एक पाळीव प्राणी आणायचा आहे, तर याकरता आमची जबाबदारी काय असायला हवी? खूप छान प्रश्न आहे. सुमती मॅडमचा जो प्रश्न होता की त्यांना पाळीव प्राणी आणायचा आहे घरी, तर एक जबाबदारी काय असते, कशा पद्धतीने वागलं पाहिजे,
याबद्दल काय सांगाल सर? अतिशय चांगला प्रश्न विचारला आहे की पाळीव प्राणी घेण्याच्या आधी काय जबाबदारी आहे. नाही तर बरेच जण काय असतं, सध्या सोसायटीमध्ये आपण बघतो की एक तो स्टेटस सिम्बॉल झालेला आहे की त्यांच्याकडे हा कुत्रा आहे तर आमच्याकडे सुद्धा कुत्रा असणं आवश्यक आहे. बरोबर आहे. परंतु कुत्रा आपण श्वान जेव्हा आपण घरी आणतो आहे तेव्हा तो एक घरातील एक सदस्य म्हणून आपण त्याच्याकडे बघणं आवश्यक आहे. तेव्हा त्याच्या खाण्यापिण्याच्या सवयी असतील, त्यानंतर त्याचं लसीकरण असेल, त्यानंतर त्याचा आजारी पडला तर त्याची शुश्रूषा करणं आहे, त्यानंतर त्याला फिरायला नेणे, बरोबर आहे. हे सर्व करण्यासाठी त्यानंतर त्याला आधी सुरुवातीला ट्रेनिंग द्यावं काही लागतं, सवयी काही सवयी त्याला लावाव्या लागतात. तर ह्या सर्व आपण त्याला लावू शकू का, त्याला आपण वेळ देऊ शकू का, ह्या सर्व याचा पूर्ण श्वान आणण्याच्या आधी गरजेचं आहे. आणि आपल्या गरजेनुसार सुद्धा म्हणजे आपली गरज काय आहे त्यानुसार, कारण खूप प्रकारचे श्वान आहेत, लहान साईज पासून मोठ्या प्रकारचे श्वान आहेत. तर आपल्याला गरज कशाची आहे, कारण की श्वान जे आपण बघतो की विविध भूमिका पार पाडत असतात. मतिमंद मुलांचा साधी कंपॅनियन म्हणून ते काम करतात. काही तोत्रेपणा काही मुलांमध्ये जर तोत्रेपणा असेल तर ते त्यांच्यासोबत अधिक मोकळेपणाने बाळगतात आणि त्यांचा तो न्यूनगंड सुद्धा दूर होतो. ऑटिझम वगैरे सारख्या आजारांमध्ये सुद्धा हल्ली ती थेरपी म्हणून स्पेशल चाइल्ड असतात, त्यांच्यासोबत जर त्यांना जर ठेवलं तर नक्कीच त्यांचं जे कार्य करण्याची क्षमता आहे ती अधिक चांगल्या प्रकारे ते करू शकतात. अपंगांसाठी तो एक आसरा आहे. तर असं कंपॅनियन आणि सर्व्हिस ही दोन्ही प्रकारचे श्वान भूमिका देत असतात. तर आपण त्यांचं पूर्ण ही जबाबदारी पार पाडू शकू की नाही हे विचार करून मग नंतर आपण त्यांचे पॅरेंट होणार आहोत. बऱ्याच वेळेस श्वान पालन जे आहे हे सुरक्षासाठी केलं जातं. बरोबर. सुरक्षेव्यतिरिक्त म्हणजे सुरक्षा म्हणजे आपल्या घराची सुरक्षा असेल किंवा एखाद्या खेड्यागावामध्ये जर आपण श्वान पाळले तर शेताची सुरक्षा असेल, घराच्या शेतातील गोठ्याची सुरक्षा असेल. हा एक त्याचा म्हणजे पाळण्याचा पाठीमागचा उद्देश आहे. पण दुसरा सगळ्यात महत्वाचा उद्देश जो की मी मेट्रो सिटीमध्ये बघतोय की एकटेपणा. बऱ्याच फॅमिली अशा आहेत की जे एकटे असतात, तर त्यावेळेस काहीतरी विरंगुळा असायला पाहिजे किंवा आपला एक जवळचा कोणतरी मित्र असायला पाहिजे. तर श्वानांना पाळून श्वान हा आपला जवळचा मित्र आहे असं संकल्पना हे करून सध्याचा जो ट्रेंड चालू आहे की त्याच्यामध्ये की श्वान घरी आणून पाळणे, ज्याच्यामुळे एकटेपणा वगैरे कमी होऊ शकेल, ह्या गोष्टी तिथे हे. आणि सरांनी सांगितल्याप्रमाणे निश्चितच मानसशास्त्रामध्ये किंवा मानसिक रुग्ण जे आहेत किंवा जे आजार आहेत ते दुरुस्त करण्यासाठी किंवा त्यापासून एक सुटका भेटण्यासाठी सुद्धा श्वानांचा सध्या वापर केला आहे. आपण मगाशी सर आजारपणांबद्दल बोललो, पण त्याच्यावर योग्य पद्धतीने उपचार होणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. लक्षणं तर तुम्ही सांगितलीत, पण हे सगळे जे वेगवेगळे आजार होतात त्याच्यावर काय काय उपचार पद्धती असतात? आपण आता काही स्लाइड बघितल्या ज्यामध्ये की आजारीपणाचे लक्षणं आपण त्याच्यामध्ये हे केलं. जर हे जे सायन्स अँड सिम्पटम्स आहेत हे जर जास्त गंभीर प्रकारचे असतील तर आपण त्याला त्वरित पशुवैद्यकाच्या सल्ल्याने औषध द्यावं. पण जर सौम्य प्रकारचे काही असेल आणि घरच्या घरी जर आपण काही करू शकत असेल तर निश्चितच त्यासाठी आपल्याला करता येईल. जसं की घरातून वावरत असताना श्वानांना किंवा मांजरींना झालेल्या छोट्या छोट्या जखमा, तर ह्या छोट्या जखमा आहेत तर हे आपण घरी जे अँटीसेप्टिक लोशन किंवा सोल्युशन जे आहे त्याचा वापर करून त्या हे करू शकतो. म्हणजे जसं आपण प्रथमोपचार आपल्यासाठी ठेवतो एखादी किट, तसं प्राण्यांसाठी अर्थातच आपल्याला प्रथमोपचार किट जशी आपल्याला आपण लहान मुलांसाठी किंवा आपल्या घरच्या कामासाठी करतो तशी प्रथमोपचार किट आपल्याला आपल्या घरी सुद्धा श्वानांसाठी करता येऊ शकेल. तर त्या किटमध्ये काय काय? हो, तर त्या किटमध्ये आपण म्हणजे बँडेज ठेवायला पाहिजे, अँटीसेप्टिक लोशन जे आहे तुमचं सेव्हलॉन असेल किंवा बिटाडीन वगैरे जे आहे, जखमा हो हँड ग्लोव्ह सुद्धा लागणार आहे. कात्री ज्या आहेत 2 प्रकारच्या कात्र्या असतात, एक सरळ ज्याचा हे असतं आणि एक नेल कटर पण आहे. हे नेल कटर सुद्धा ठेवू शकतो. आणि वाटलंच तर आपल्याला समजा जसं की जे दक्ष काही श्वानपालक आहेत तर सकाळचं तापमान किती आहे, दुपारचं तापमान किती आहे, कारण की आजारीपणामध्ये जर इन्फेक्शियस ओरिजिनचं काही जर आजार असेल तर त्याच्यामध्ये तापमान वाढतं. तर आपण आपल्या किटमध्ये तापमापक सुद्धा ठेवू शकतो, जेणेकरून तापमान घेऊन आपण आपल्या वेटरनरियन डॉक्टरला जो आहे त्याला कन्सल्ट करून आपण त्यावर उपचार पद्धती निर्णय घेऊ शकतो. सर, आपण पुढच्या उपचारांकडे जाऊया. आता आपण प्रथम उपचारांबद्दल बोललो, त्या किट बद्दल. एक फोन आहे, हेमलता कुलकर्णी बोलतायत आपल्याशी. नमस्कार. हॅलो. बोला. माझा प्रश्न आहे, माझ्याकडे लॅब आहे. बर. त्याला मोतीबिंदू आलेला आहे आणि आता तो एप्रिलला 14 ते 11 वर्षाचा पूर्ण होणार आहे. त्याला मी मुलासारखा वाढवलेला आहे आणि
त्याचं बाकी सगळं व्यवस्थित आहे, खाणं, जेवण, संडास, लघवी, पण दोन्ही डोळ्याला मोतीबिंदू आलेला आहे. तर त्या मोतीबिंदूची कुठं सोय होते, करता येते काय? आणखीन आम्ही त्याला अगदी प्रेमाने त्याचा मृत्यूची कल्पनाच आम्हाला सहन होत नाहीये. धन्यवाद तुमच्या या प्रश्नाबद्दल. ही भावना सगळ्यांचीच असते नाही का, बरोबर. पाळीव प्राणी बरोबर घरात आहे. आल्यानंतर. त्या मोतीबिंदू बद्दल सर काय सांगाल? हा, मोतीबिंदू हा जो आजार आहे हा श्वान ज्यावेळेस 10 किंवा 12 वर्ष, आपण जसं की माणसामध्ये बघितलं की 50 किंवा 60 वर्ष झाल्याच्यानंतर त्याचं उतरतं वय लागलं आहे असं आपण म्हणतो. आणि हे जे आजार आहेत हे उतरत्या वयाचे आजार आहेत. उतरत्या वयाच्या आजारामध्ये मी प्रामुख्यानं आपले जे श्वान आहेत त्याच्यामध्ये जे किडनीचे आजार आहेत, जे की मूत्राशयाचे आजार आणि मूत्रपिंडाचे आजार हे कॉमनली होतात. जसं आता मॅडमने प्रश्न विचारला की ज्याच्यामध्ये मोतीबिंदू आहे, निश्चितच आपल्याला मोतीबिंदूचं शस्त्रक्रिया करून त्याचं ऑपरेशन करून त्याला हे करता येतं. पण जिथे आपल्याकडे माणसांमध्ये असतं की एक वयोगट असतो, त्यानंतर ऑपरेशन करणं थोडंसं जिकिरीचं असतं, तसं प्राण्यांमध्ये हो सुद्धा हो असतं? हो हो हो. जर जसं उतरत्या वयाबद्दल मी सांगितलं, जर उतरतं वय जर असेल आणि जर आपण ऑपरेशन करत असेल तर बाकीच्या ज्या सपोर्टिंग सिस्टीम हा, आहेत त्या सपोर्ट करतील का नाही हे सांगता येत नाही. की बरं. जसं आहे की थोडं फ्रॅक्चर झालेलं असेल किंवा एखादं सर्जरी तुम्हाला ऑपरेशन करायचं असेल त्यावेळेस आपण त्याचं जे रक्त आहे किंवा त्याचे जे यकृताची जी प्रक्रिया आहे किंवा किडनीची जी प्रक्रिया आहे हे पूर्ण आपण त्याचं अनालिसिस करतो. विविध या चाचण्या त्याच्या केल्यानंतर चाचण्या आपण करतो त्याच्यामध्ये. हो हो. तर ते मोतीबिंदूचं ऑपरेशन ते हो, हो, होऊ होऊ शकतं, शकतं. फक्त चांगल्या करतात. डॉक्टरकडे होऊ जाऊन ते शकतं. करा. आपण उपचार, मोतीबिंदूच्या कारणामध्ये डायबिटीस हा पण एक कारण आहे. पण ह्या आता त्यांच्या ज्या फोन कॉलमध्ये आहे की त्यांना सांगितलं की खाणं पिणं हे व्यवस्थित आहे, तर एखाद्या वेळेस हा म्हणजे उतरत्या वयाचा जो आजार आहे त्यामुळे मोतीबिंदू झाला असेल असं मला एक प्राथमिक याच्यामध्ये वाटत आहे. त्याच्यामध्ये उमा महाजन आपल्याशी बोलतायत. नमस्कार. हॅलो. नमस्कार. नमस्कार. पाळीव प्राण्यापासून घरातल्या लोकांना कुठले कुठले रोग संभव होऊ शकतात, बरं. आणखीन त्यापासून कसा आपण बचाव करावा? आणखीन एक माझा प्रश्न आहे की आम्ही बाहेरून दूध घेतो आणि ते ज्या म्हशीचं किंवा गाईचं दूध आहे ते निरोगी गाईचं आहे तर कसं ओळखणार, ते कसं ओळखावं? आणखीन एक असे की घरी जे कुत्रे पाळलेले असतात, मी पाहिलेले आमच्या शेजारी वगैरे, अक्षरशः ते किस घेत असतात. त्यामुळे काय त्या लोकांना किंवा त्या लहान मुलांना काय होणार नाही का, अपाय होणार नाही का? थँक्यू. धन्यवाद. तुमचा जो दुसरा प्रश्न होता की आपण गाई म्हशीचं दूध जे घरी आणतो ते चांगलं सकस वगैरे आहे का, तर ते पडताळण्याचे ज्या पद्धती आहेत त्या थोड्याशा वेगळ्या आहेत. त्या पाळीव प्राणी ह्या आजच्या सदरामध्ये येत नाहीत. पण तुमचे जे बाकीचे 2 प्रश्न होते की पाळीव प्राण्यांपासून माणसांना कुठले आजार होतात आणि त्याच्यावर आपण काय करू शकतो, सर त्या उपचारांमध्ये आता लसीकरण सुद्धा तुम्ही हो हो तिकडे नाही, हे करा. पाळीव प्राण्यांचे आजार जसं की आपला जो कार्यक्रम सुरू झाला त्यावेळेस जो पहिला प्रश्न असा होता की पशुवैद्यकाचे महत्व काय, ज्याच्यामध्ये मी म्हणजे सामूहिक स्वास्थ्य जे आहे त्याच्यामध्ये पशुवैद्यक हा फार महत्वाचा म्हणजे रोल कॅरी करतोय सध्या. तर निश्चितच पाळीव प्राण्यांपासून माणसांना आणि मी तर असे म्हणेन माणसापासून सुद्धा पाळीव प्राण्यांना काही आजार होऊ शकतात. एकमेकांना होतात, हो सहवासात असतात, हो, कारण आपण काय झोरोटिक असतं डिसिजेस त्यांचं. असं बरं, म्हणतो बरं. त्याला आपण झोरोटिक डिसिजेस असं म्हणतो. तर पाळीव प्राण्यापासून आपण माणसांना होणाऱ्या आजारामध्ये प्रामुख्याने रेबीज हा आजार फार गंभीर आहे आणि ह्या आजारावर आपण लक्ष केंद्रित केलं पाहिजे. कारण की आता जे सध्याचे जे काही नॅशनल आणि इंटरनॅशनल रिपोर्ट्स आहेत त्याच्यामध्ये श्वान दंशाने चावलेल्या लोकांना आणि त्यांच्यामध्ये रेबीजचे संक्रमण झालेल्याची जी संख्या आहे ही थोडीशी वाढलेली आहे त्याच्यामध्ये. तर रेबीज हा आजार जो आहे हा आजार जनावरांकडून पाळीव प्राण्यांकडून आपल्याला होऊ शकतो. पण हा आजार लगेच त्यांना झाला म्हणजे आपल्याला होईल असं हे नाही. आपण बऱ्याच वेळेस लसीकरण करून जे आपल्याकडे पाळीव प्राणी आहेत त्यांना आपण अँटी रेबीजची लस जी आहे ही 2 ते 3 महिन्याला असताना आपण देऊन त्या आजाराचं जे म्हणजे त्याच्यामध्ये अँटीबॉडी तयार होतात ह्या व्हॅक्सिनमुळे, ह्या लसीकरणामुळे, आणि तो आजार त्यांना होणार नाही ह्या गोष्टीची आपण दक्षता घेतो. दुसरा फार महत्वाचा आजार जो मला असं वाटतो, ज्यावेळेस आम्ही केसेस काही पाहतो, ह्युमन म्हणजे जे श्वानपालक आहेत हे श्वानपालक त्यांच्या श्वानांना घेऊन दवाखान्यात येतात त्यावेळेस जे खरूज आहे हा खरूज सुद्धा जे की श्वानांना वगैरे झालेली खरूज आहे, तर असंच एका श्वानाला खरूज झाली होती, आम्ही त्याला बघत होतो आणि बघताना मी सहज त्या जो श्वानपालक आहे त्याचा सुद्धा हात बघितला तर त्याचा सुद्धा हाताला त्याच प्रकारचं हे झालं होतं. तर असे आजार सुद्धा श्वानांपासून म्हणजे एकमेकांपासून त्वचा विकार, त्वचा विकार, ज्याच्यामध्ये की खरूज हे, कारण की नॉर्मल समजा जर याला झालेला असेल तर आपण त्याला हात लावतो किंवा त्याच्यासोबत भरपूर वेळ घालतो,
तर भरपूर वेळ घालतो तर त्यावेळेस ते संक्रमण होण्याचे त्याच्यामध्ये चान्सेस भरपूर असतात. कुत्रा किंवा कुठलाही पाळीव प्राणी आपल्या घरातला सदस्य झाल्यानंतर तो आपलाच असतो, पण त्यावेळेला आपल्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी असतात की दरवेळेला त्याला हात लावल्यानंतर हात धुणं, हे आपण कालांतराने विसरत जातो का? कारण तो इतका जवळचा झालेला असतो. काय सांगाल तर सर? त्या सवयी, या हायजीन ज्याला आपण म्हणू, स्वच्छता, ती पाळणे अत्यंत आवश्यक आहे. श्वानाला हात लावल्यानंतर आपलाच नाही, आपल्या घरात लहान मुले सुद्धा असतात, बरोबर आहे. तर त्यांना सुद्धा हे शिकवलं गेलं पाहिजे की आपल्या श्वानांना हाताळल्यानंतर हात स्वच्छ धुवून मगच नंतर आपण भोजन ग्रहण करावे. त्यानंतर जेव्हा माजावर असतात, फिमेल जेव्हा माजावर असते त्यावेळेस सुद्धा तिच्यातून एक स्त्राव निघत असतो, बाहेर पडत असतो, त्यावेळेस सुद्धा स्वच्छता घेणे अत्यंत आवश्यक आहे, गरजेचं आपण असतं. ह्या फिमेल ज्या आहेत त्यांच्याबद्दल एक वेगळा प्रश्न ह्यानंतर मी तुम्हाला विचारणार आहे, पण एक फोन आहे. आरती नाबर आपल्याशी बोलतात. नमस्कार आरती. हॅलो हॅलो हॅलो, बोला. नमस्कार. नमस्कार. असं आहे की सगळेजण श्वान आणि मांजराबद्दल विचारतायत, पण मला गिनीपिग ह्या प्राण्याबद्दल विचारायचं आहे. तो अगदी कमी ह्याच्यात पाळला जातो, तर त्याची काळजी कशी घ्यायची आणि त्याचं मलमूत्र माणसासाठी धोक्याचं आहे का? कारण ते साफ करावं लागतं आणि तो प्राणी फार भित्रा असतो, तर त्याची काळजी कशी घ्यायची आणि त्याचं आयुष्य किती असतं? ओके, तुमच्या प्रश्नाचं सर नक्की उत्तर देतील. गिनीपिग्स बद्दलचा प्रश्न होता की ते सुद्धा पाळले जातात शहरामध्ये, मुंबईमध्ये आहे नाही, त्यांचं मुंबईमध्ये गिनीपिग आणि रॅबिट जे आपण ससे म्हणतो, हे ससे आणि म्हणजे गिनीपिग वगैरे पाळतात, परंतु प्रायमरी जे पांढरे उंदर आहेत, रॅबिट आहेत आणि गिनीपिग आहेत, हे आपण रिसर्चमध्ये प्री क्लिनिकल ट्रायल्ससाठी वगैरे आपण जास्त यूज करतो. आता त्यांनी विचारलंय की त्याच्यामध्ये होणारे आजार वगैरे, स्ट्रेसमुळे शक्यतोवर त्यांच्यामध्ये आजार उद्भवतात आणि व्हिटॅमिन सी जे आहे याची डिफिशियन्सी जनरली गिनीपिगमध्ये आढळते. त्यामुळे त्यांच्या जे खाद्य आहे किंवा जो रुटीन डाएट आहे त्याच्यामध्ये व्हिटॅमिन सीचं आपण म्हणजे हे करणं जरुरी आहे, त्याच्यात ऍडिशन करणं रोज व्हिटॅमिन सी मिळालं पाहिजे. हो, व्हिटॅमिन सी भेटायला पाहिजे सगळ्यात मुख्य. आणि शक्यतोवर हे छोटे अॅनिमल आहेत, त्यांच्यामध्ये हार्ट रेट जो असतो हा खूप असतो आणि तो घाबरतात खूप लवकर, तर त्यामुळे त्यांना आपल्याला घरामध्ये जर ठेवायचं असेल तर कम्फर्टेबली आपण त्याला सिक्युअर्ड आणि कम्फर्टेबली त्याला जास्त रागवायला जमणार नाही. कारण की आपण रिसर्चमध्ये बऱ्याच वेळेस बघितलंय, जर आपण रफ हँडलिंग जरी केली एखाद्या पाळीव प्राण्याला, चुकून जी काय रफ हँडलिंग वगैरे झाली, तर त्यामध्ये सुद्धा त्याचा हार्टचा रेट वाढून बऱ्याच वेळेस तो जो लॅबोरेटरी अॅनिमल आहे तो दगावू शकतो किंवा त्याला प्रॉब्लेम येऊ शकतो. बरं सर, मगाशी मी म्हटलं तसं की फिमेल्स ज्या असतात या सगळ्या प्राण्यांमध्ये, तर त्यांचे सुद्धा काही त्यांचे स्वतःचे प्रॉब्लेम्स असतात, जसं आपण म्हणूया स्त्रीला असतो एखाद्या, तसं की त्यांच्या सुद्धा मासिक पाळी येत असते, त्यांचे सुद्धा गरोदरपण आहे, तर ह्या सगळ्यामध्ये कसं त्यांना सांभाळायचं, काय सांगाल? मादी श्वान याच्यामध्ये साधारणतः 8 महिन्याच्या नंतर ते माज दाखवतात. जे छोटे श्वान आहेत ते आधी दाखवतात आणि जे मोठ्या प्रजाती आहेत त्या साधारणतः 9 ते 10 महिन्याच्या नंतर त्या माजावर दाखवतात. तर या जेव्हा माजावर येतात तेव्हा त्यांच्या नीरण ही सुजलेली दिसते आपल्याला आणि त्याच्यातून एक असा स्वच्छ आणि असा स्त्राव बाहेर पडत असतो आणि साधारणतः 8व्या दिवसाच्या पुढे त्याच्यापासून एक असा गुलाबी लालसर रंगाचा असा स्त्राव निघत असतो. तर यावेळेस आपण समजू शकतो की ही जी मादी आहे ती नराकडे थोडी आकर्षित होते आणि त्यावेळेस जो स्त्राव निघत असतो तो आपल्या घरामध्ये, त्यामुळे तीच वेळ आहे की आपल्या घराची व्यवस्थितपणे काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे, हायजीन जपणं आवश्यक आहे. त्यावेळेस तिचं बिहेवियर सुद्धा चेंज होऊन जातं. पूर्ण सारखे रेस्टलेस होणे, सारखे उठणे, त्यानंतर पाणी पिणे, त्यानंतर तिला सुद्धा त्रास होत असतो म्हणजे आतमधून. हो, संप्रेरकांमुळे पूर्ण होत असतात. गलदर सर जास्त मला ह्याच्यामध्ये अबनॉर्मल आहे किंवा हे काहीतरी चुकतंय, हे कसं काय ओळखता नाही, येऊ शकतं? जसं मादी माझ्यावर आलेली आहे याचं प्रमुख लक्षण म्हणजे आपल्याला रक्ताचे थेंब दिसतात किंवा थोडासा स्त्राव दिसतो. हे क्लिअर कट लक्षणं आहेत की मादी ही माझ्यावर आलेली. याच्यासोबत आपण काही लक्षणांना कोरिलेट करू शकतो, ज्याच्यामध्ये की मादी ही नराकडे आकर्षित होणे किंवा एक मादी ही दुसऱ्या मादीसोबत थोडंसं मस्ती टाईप असे करणे, अशा गोष्टी होतात. पण ज्यावेळेस श्वान घरी आहे आणि ह्या गोष्टी आपल्याला दिसतात त्यावेळेस आपण बघायला पाहिजे की फक्त रक्तच येते आणि थोडा स्त्राव येतोय का त्यासोबत काही घाण पण पडते. कारण की घाण वगैरे जर पडत असेल तर हे दुसऱ्या रोगाचं लक्षण आहे. म्हणजे हे
मादी माझावर आहे ह्याचे काही कॉमन सिम्पटम्स आहेत, पण त्यासोबत जे गर्भाशय आहे त्यातून बाहेर थोडासा पस म्हणजे आपण पू वगैरे जे म्हणतो किंवा घाण वगैरे पडणे, हे पायोमेट्राचं लक्षण आहे. तर त्याच्यामध्ये सुद्धा थोडेफार सिम्पटम्स आपल्याला दिसू शकतात. जर आपल्याला म्हणजे ज्यावेळेस आपण इन्स्पेक्शन करतो किंवा त्या श्वानाला पाहतो त्यावेळेस ह्या गोष्टी आपण कटाक्षाने बघायला पाहिजे. आणि जर आपल्याला काही घाण दिसत असेल किंवा त्याचा ॲबनॉर्मल बिहेवियर काही आपल्याला दिसत असेल तर आपण तज्ज्ञ पशुवैद्यक जे आहेत त्यांच्याशी म्हणजे संवाद साधून ह्या गोष्टी त्यांना कम्युनिकेट करून त्यावर योग्य तो उपचार घ्यायला पाहिजे. म्हणजे मगाशी जो प्रश्न आला होता की पाळीव प्राणी घरी आणायचं तर ते इतकं सोपं काम नाहीये, नाही का? सतत तुमचं हो, लक्ष एवढं असणं सोपं त्याच्यावर. काम नाहीये, परंतु ते एवढं अवघडही काम नाहीये. मी तर म्हणजे सपोर्ट करेल की नाही जर आणि अवघड तर निश्चित आहे. जर आपण रीतसर जर सगळ्या गोष्टी जर फॉलो केल्या, ज्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे की त्याचं डिवॉर्मिंग जंतुनाशक औषध दर 3 महिन्याला करायला पाहिजे किंवा जो काय शेड्यूल आहे त्याचं जे फेकल विष्ठा आहे किंवा फेकल सॅम्पल आहे ते चेक करून त्यात जर कोणता प्रादुर्भाव वाटत असेल तर त्याबद्दल आपण औषधी द्यायला पाहिजे. आणि दुसरं सगळ्यात महत्वाचं म्हणजे लसीकरण. लसीकरण घरचा जर श्वान आपण पाळत असो तर त्याला सगळ्या लसी देणं जरुरी आहे आणि त्यामध्ये रेबीजची लस हे देणं फारच जरुरी आहे. कारण की रस्त्यावरचे कुत्रे असतात, आम्ही बऱ्याच वेळेस दवाखान्यात काम करतो त्यावेळेस आमच्या म्हणजे असा अनुभव येतो की बरेच रस्त्यावरचे कुत्रे वगैरे थोडेसे जे रेबीज सारखेचे जे काही सिम्पटम्स आहेत जसं की लाळ गाळणे वगैरे, तर त्यावेळेस जी हिस्ट्री असते की व्हॅक्सिनेशन केलेलं का आहे की नाही, ही हिस्ट्री किंवा ह्या जो बॅकग्राऊंड आहे हा आमच्यासाठी फार महत्वाचा आहे. कारण की जर रेबीज झालेला असेल तर त्याला आपण अंडर ऑब्झर्वेशन ठेवतो, 14 दिवस वगैरे अंडर ऑब्झर्वेशन ठेवतो तिथे. तर घरचा श्वान जर असेल तर रेबीज व इतर जे व्हॅक्सिन आहेत याचं लसीकरण करणं अत्यंत महत्वाचं आहे आणि ते जरूर आहे, जेणेकरून आपण हे करू शकतो त्याला. सर, मला एक प्रश्न तुम्हाला असा विचारायचा आहे. मगाचा जो प्रश्न होता की त्यांचा कुत्रा आता 11 वर्षांचा झाला आहे, आपली कुठेतरी ह्यामध्ये गल्लत होते का की 11 म्हणजे आपण आपले 11 मानत असतो, पण कुत्र्याचं मात्र आता ते उतारवय सुरू झालेलं असतं. ही आपण तयारी कशी करायची? काय काय त्यांच्या वयाचे स्टेजेस आहेत जे आपण लहानपण म्हणायचं, मग एक तरुणपण आणि मग उतारवय, आणि आता उतारवयातलं खाणं काय असावं ते पण सांगा. साधारणतः 10-11 त्यांचं पूर्ण लाईफ स्पॅन जे आहे ते 14 वर्षाचं लाईफ स्पॅन असतं आणि 10-11 वर्षानंतर साधारणतः आपण त्यांना म्हणू शकतो की आपण त्यांचं म्हातारपण एक प्रकारे चालू होऊ शकतं. तेव्हा अशा म्हातारपणामध्ये दंत, त्याचे दात कसे आहेत हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. कारण की त्यांचं जे नॅचरल जे खाणं आहे मांस वगैरे, त्याचे दात तेवढे कॅपेबल आहेत की नाही. जर तसं नसेल तर मगाशी मी सांगताना एक सेमी मॉइस्ट किंवा मॉइस्ट फूड प्रकार सांगितला, तर तसा मऊ प्रकारचा, तर तसा फूड प्रकार, तसे जर खाद्य जर आपण आपल्या श्वानांना दिलं तर ते चांगल्या प्रकारे पचवू शकतात. आणि वयानुसार आणखीन आता ते लहान कुठपर्यंत म्हणायचं आणि तरुण पण त्याचं कुठलं मानायचं, काय सांगाल तुम्ही? 5 महिन्यांपर्यंत छोटं मानू? 5 महिन्यापर्यंत हो. आणि मग त्याच्यानंतर साधारणतः 10 ते 11 महिन्यानंतर साधारणतः ते पूर्ण ग्रोथ झालेला आपण कुत्रा असं म्हणू शकतो. शेवटचे 3 मिनिटं सर आपल्याकडे आहेत आता कार्यक्रमातली. पुढच्या माझ्या प्रश्नाकडे शेवटचा जो असणार आहे सोशल आस्पेक्ट, त्या अगोदर आपल्या सखी सह्याद्रीमध्ये जे वेगवेगळे विषय आपण बोलत असतो तसा बुधवारचा सुद्धा एक खूप महत्वाचा विषय असणार आहे, त्याबद्दल पटकन माहिती करून देते. बुधवारी सखी सह्याद्रीमध्ये आपण बोलणार आहोत रेल्वे सुरक्षा आणि संरक्षण एक दृष्टिक्षेप या विषयावर आपण चर्चा करणार आहोत. आणि आपल्याबरोबर तज्ज्ञ म्हणून असणार आहेत नरेंद्र पाटील, मुख्य जनसंपर्क अधिकारी मध्य रेल्वे. त्यामुळे बुधवारच्या कार्यक्रमात सुद्धा जरूर सहभागी व्हा आणि तुमच्या मनातले प्रश्न असतील ते आमच्यापर्यंत जरूर जरूर पोहोचू द्या, कारण रेल्वे ही सुद्धा खूप महत्वाची गोष्ट आपल्या रोजच्या आयुष्यातली असते. जाता जाता तुम्हाला असं विचारायचं, अगदी थोडक्यात सांगा की कुठेतरी हे सगळे पाळीव प्राणी ते सगळे पाळत असताना त्यांचा जो एक ॲनिमल इन्स्टिंक्ट असतो, त्यांच्यातलं जे प्राणीपण असतं ते कमी होऊ न देता आपण त्यांची कशी काळजी घ्यायची? थोडक्यात अगदी 1.5 मिनिटात दोघे. प्राणी आपण घरी पाळतो, हे बघा प्रत्येक गोष्टीच्या म्हणजे नाण्याला जशा 2 बाजू असतात तशा ह्या गोष्टीला सुद्धा 2 बाजू. आपण पाळीव प्राणी पाळतो तर पाळीव प्राण्यामध्ये आपण सगळा प्रेफरन्स जो असतो हा पहिला प्रेफरन्स आपला श्वानांना आहे आणि त्याच्यानंतर मांजरींना आहे. आपण तर घरी असं वाघ, सिंह किंवा असे तर प्राणी नाही ना, कारण त्यांना पण रिस्ट्रिक्शन्स आहेत. तर श्वान हा आपण आपल्याकडे पाळतो कारण की तो खूप पूर्वीपासून माणसाळेला असा म्हणजे घटक आहे, माणसाळेला असा आहे, म्हणून आपण ते पाळीव प्राणी आपल्या घरी पाळतो तिथे. सर, तुम्ही काय सांगाल याच्याबद्दल की ते त्यांचं प्राणी पण जपून आपण कशा पद्धतीने काळजी घ्यायची?
आपण जसं विचारलं की त्यांना आपण बघतो की जेव्हा आपण श्वान आपल्या घरामध्ये पाळतात त्यावेळेस आपण बऱ्याचदा बघतो की त्यांना स्वेटर किंवा रेनकोट, सॉक्स, गॉगल यासारखे वेगवेगळे आपण त्यांना आभूषण म्हणू असे चढवून देतात आणि मग ते त्यांना एक की बाबा माझा कुत्र्याने बघा काय घातलेलं आहे, पण ते तितकं त्यांना आवश्यक आहे की नाही हे बघणं तितकं गरजेचं आहे. बऱ्याचदा ज्या ठिकाणी थंडी आहे त्या ठिकाणी थोड्याफार प्रमाणात स्वेटर वगैरे घालणं आपण संयुक्तिक होऊ शकतं, पण जिथे आवश्यकता नाही तिथे त्यांचं जे बेसिक इन्स्टिंक्ट आहे ते निश्चितच त्यांना हिरावून घेता कामा नये. ते जरी माणसाळले असले, आपल्या कुटुंबाचा एक सदस्य असले, तरी ते मुळात श्वान आहे ही भूमिका लक्षात घेऊन त्यांच्याशी वागणूक केली पाहिजे. त्यांच्यावर कुठल्याही प्रकारे आपण अत्याचार करत नाहीये हे नक्कीच जाणून घेतलं पाहिजे. बरोबर आहे. या चर्चेमध्ये हेच एक गोष्ट लक्षात आली की आपण प्राणी पाळतो, त्यांच्यावर आपण मनापासून प्रेम करतो, पण योग्य वेळेला जर त्यांची काळजी घेतली किंवा त्यांच्याकडे लक्ष जर आपण नीट पुरवलं तर हेच पाळीव प्राणी अत्यंत छान पद्धतीने म्हणजे तंदुरुस्त राहून सुदृढ राहून आपल्याला छान कंपनी देऊ शकतात. सर दोघंही इथे आलात आणि छान माहिती दिलीत. कमी वेळ होता तसा, कमी पडला रादर आज वेळ, तरी सुद्धा इतक्या कमी वेळात छान माहिती दिलीत. तुमचे मनापासून आभार मानते मी. आपल्या प्रेक्षकांचे सुद्धा आभार मानायचे. सुंदर प्रश्न विचारलेत आणि चर्चा खुलवत नेलीत. तुम्हाला जर अभिप्राय पोहोचवायचे असतील तर फेसबुक पेजला व्हिजिट करा www.facebook/sakhisayhadri.dd किंवा आपला ईमेल आयडी सुद्धा आहे sakhisayhadri@gmail.com. तुमच्या प्रतिक्रिया इथपर्यंत जरूर पोहोचवा. नवीन विषयासह नव्या कार्यक्रमामध्ये आपण पुन्हा भेटणार आहोतच. आज मात्र आपण इथेच थांबतोय. नमस्कार.